तर मोशनशी रिलेटेड अनेक कन्सेप्ट्स आहेत. आपण बऱ्याचशा कन्सेप्ट डिस्कस केलेल्या आहेत. आता आणखी एक कन्सेप्ट आपण नवीन पाहूया, ते ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण. तर ॲक्सिलरेशन हे व्यावहारिक जीवनामध्ये कुठे तुम्हाला पाहायला मिळतं का? तर याचं उत्तर हो आहे. तुम्ही क्रिकेट खेळताना पाहिलं असेल. व्हाईल प्लेइंग क्रिकेट, वेन यू थ्रो बॉल व्हर्टिकली अपवर्ड आपण बॉल फेकला, वरच्या दिशेने फेकला, तर तो वरती जातो. एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर त्याची व्हॅलॉसिटी 0 होते. व्हॅलॉसिटी बिकम 0. त्या क्षणापासून तो पुन्हा खाली यायला सुरुवात होते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वरती जाताना, व्हर्टिकली अपवर्ड जाताना द व्हॅलॉसिटी डिक्रीजेस. व्हॅलॉसिटी जी आहे ती डिक्रीज होते. आणि याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की खाली येताना मात्र व्हॅलॉसिटी इन्क्रीज होते. आणि व्हॅलॉसिटी डिक्रीज होते हे कसं आपल्याला शोधता येईल? तर ज्या अर्थी हा बॉल आपण फेकल्यानंतर त्याला सर्टन स्पीड आहे, सर्टन व्हॅलॉसिटी आहे, मग तो त्याच स्पीडने अगदी खूप वरपर्यंत गेला पाहिजे. पण ज्या अर्थी तो पुन्हा खाली येतो, याचा अर्थ वरती जाताना हळूहळू त्याचा वेग कमी होत असला पाहिजे. आणि एका विशिष्ट वेळेला त्याचा वेग 0 होत असेल आणि वेग 0 झाला की पुन्हा तो पृथ्वीकडे येत असेल. म्हणजे याच्यावरून हे लक्षात येतं की when an object is thrown vertically upward, आपण एखादा ऑब्जेक्ट थ्रोन केला तर इट्स व्हॅलॉसिटी डिक्रीजेस. and when it comes downwards, then its velocity increases. हे काही रिलेटेड टर्म्स आहेत, ते लक्षात ठेवा. जर अपवर्ड जाताना व्हॅलॉसिटी डिक्रीज होते, डाऊनवर्ड येताना व्हॅलॉसिटी इन्क्रीज होते. हे उदाहरणामध्ये महत्त्वाचं काय आहे तर देअर इज चेंज इन व्हॅलॉसिटी. व्हॅलॉसिटी चेंज होते. आणि हेच आपल्याला आता यामध्ये पाहायचं आहे. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, सपोज यू गो इन ए गार्डन टू प्ले ऑन अ स्लाईड. तुम्ही स्लाईडवरती खेळायला गेलात. किंवा तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा तुम्ही टॉपवर असता, सपोज दिस इज पॉईंट ए, इथे पॉईंट बी घेऊया, इथे पॉईंट सी घेऊया, आणि इथे पॉईंट डी घेऊया. तो जमिनीवरती आहे. स्लाईड खेळताना तुमच्या लक्षात आलं असेल, ॲट पॉईंट ए द व्हॅलॉसिटी इज लेस, आणि ॲट पॉईंट बी इट्स व्हॅलॉसिटी इज ग्रेटर दॅन दॅट ॲट पॉईंट ए. तर ही जरा वाढलेली असते. आणि ॲट पॉईंट सी द व्हॅलॉसिटी इज मॅक्सिमम. ओके. बिफोर टचिंग द ग्राउंडला टच होण्यापूर्वी, आणि ग्राउंडला तुम्ही टच झालात तर या ठिकाणी मात्र तुमची व्हॅलॉसिटी बिकम 0. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, स्लाईडमध्ये पहा प्रत्येक पॉईंटला व्हॅलॉसिटी डिफरंट आहे. इथं लेस आहे, इथं थोडी ग्रेटर आहे, इथं मॅक्सिमम आहे, इथं 0 आहे. त्याचप्रमाणे तुम्ही व्यवहारात पाहिलं असेल, जेव्हा आपण स्पीडअप करतो एखादं वाहन, व्हेन इट स्पीड्स अप, जेव्हा त्याचा वेग वाढतो तेव्हा देअर इज चेंज इन व्हॅलॉसिटी. किंवा व्हेन ब्रेक्स आर अप्लाइड देअर इज ऑल्सो चेंज इन व्हॅलॉसिटी. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आपण पाहतो की जिथे तुम्हाला चेंज इन व्हॅलॉसिटी पाहायला मिळतो. मग चेंज इन व्हॅलॉसिटी हा प्रत्येक वेळी सारखाच असतो का? म्हणजेच जेव्हा एखाद्या वस्तूला मोशन असते तर बऱ्याच वेळा आपण हे ऑब्झर्व केलेलं आहे की त्याची व्हॅलॉसिटी चेंज होत असते. देअर मे बी इन्क्रीज ऑर देअर मे बी डिक्रीज, तर चेंज होत असते. फॉर एक्झाम्पल, एक कारचं उदाहरण घेऊया. अ कार with initial velocity 0 meter per second attains a velocity of 50 meter per second. चेंज इन व्हॅलॉसिटी झाली. अनदर एक्झाम्पल घेऊया. फॉर ए बायसिकल, एक सायकल आहे, त्याची पण व्हॅलॉसिटी फ्रॉम 0 मीटर पर सेकंड टू 50 मीटर पर सेकंद झालेली आहे. ही 2 उदाहरणं आपण घेतली. द चेंज इन व्हॅलॉसिटी दोघांच्या बाबतीत काय पहा. चेंज इन व्हॅलॉसिटी ऑफ कार, इन केस ऑफ कार इज इक्वल टू 50 - 0. चेंज काढताना वजाबाकी करायची. मग फायनल मायनस इनिशियल,
म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आला 50 मीटर पर सेकंद. फॉर बायसिकल चेंज इन व्हेलॉसिटी काढताना फॉर द बायसिकल अगेन इनिशियल व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी चेंज काढताना फायनल मायनस इनिशियल. सो 50 मायनस 0 अगेन यू विल गेट 50 मीटर. म्हणजे दोघांच्याही बाबतीत या दोन्ही उदाहरणामध्ये इन बोथ दिस एक्झाम्पल द चेंज इन व्हेलॉसिटी इज इक्वल इज सेम. तुमच्या लक्षात येईल कारला 0 to 50 मीटर पर सेकंद हा वेग प्राप्त होण्यासाठी फारच कमी कालावधी लागत असेल आणि बायसिकलला मात्र जास्त वेळ लागत असेल. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी पाहताना आपण टाईमचाही विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही टाईमचा विचार करता चेंज इन व्हेलॉसिटी आणि टाईम तर एक नवीन क्वांटिटी तयार होते, एक नवीन राशी तयार होते आणि ती आपण मोजू शकतो. त्या नवीन राशीचं नाव आहे ॲक्सिलरेशन. देन वी कॅन कॅल्क्युलेट whenever there is change in velocity and in a given time, then we can calculate the acceleration A of that moving body. आपण त्या मूव्हिंग बॉडीचं ॲक्सिलरेशन कॅल्क्युलेट करू शकतो. सो ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. कारण टाईम जर कमी असेल तर ॲक्सिलरेशन जास्त प्रोड्यूस होतं. इथं कारच्या बाबतीत टाईम कमी लागतो त्याला 0 to 50 मीटर पर सेकंद वेग प्राप्त करण्यासाठी, त्यामुळे ॲक्सिलरेशन जास्त प्रोड्यूस होतो. त्यामुळे फॉर्म्युला जो आहे त्या ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे या दोन क्वांटिटीजवर ॲक्सिलरेशन डिपेंड आहे. देअरफॉर ॲक्सिलरेशन इज डिनोटेड बाय लेटर ए. चेंज इन व्हेलॉसिटी मीन्स फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी डिनोटेड बाय लेटर व्ही, initial velocity by letter u and time by t. This will give the formula to calculate acceleration. आणि याचं युनिट काय असेल? युनिट ॲक्सिलरेशन फाइंड आउट करताना चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद आपण टाईमचं युनिट सेकंद. सो इट विल गिव मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर ॲक्सिलरेशनचं एमकेएस युनिट आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. रेट म्हणजे टाईम. प्रत्येक वाहनाच्या बाबतीत हा रेट आपण मोजू शकतो आणि रेट म्हणजेच टाईम. सो रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सिलरेशन. लेट्स डिस्कस टाईप ऑफ ॲक्सिलरेशन. ॲक्सिलेशन किंवा त्वरणाचे प्रकार पाहूया. पहिलं युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. उदाहरण आपण इथे पाहूया. तर टाईम आहे मी घेतलं आहे 4 सेकंद. इनिशियल व्हेलॉसिटी आहे त्या व्हेकलची 4 मीटर पर सेकंद आणि फायनल व्हेलॉसिटी फ्रॉम 0 to 4 सेकंद 4 सेकंदामध्ये त्याची व्हेलॉसिटी झाली 12. नंतर 8 सेकंदाच्या कालावधीत म्हणजे इथपासून परत 4 सेकंद कालावधी जर आपण पाहिला तर इनिशियल व्हेलॉसिटी 12 होती जेव्हा 4 सेकंद संपले तेव्हा, आणि 8 सेकंद संपले तेव्हा फायनल व्हेलॉसिटी होती 20. परत पुढे आपण कंटिन्यू केलं तर 8 सेकंदानंतर 12व्या सेकंदांचं जेव्हा आपण मोजमाप करतो तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी होती 20, 12व्या सेकंदाला ती झाली 28 मीटर पर सेकंद. म्हणजे प्रत्येक 4-4 सेकंदानंतर तर टाईम इंटरवल आपण घेतलेला आहे 4 सेकंद. तर टाईम इंटरवल इक्वल घेतलेला आहे आपण. इट इज 4 सेकंद. आफ्टर एव्हरी 4 सेकंद आपण कॅल्क्युलेट. चेंज इन व्हेलॉसिटी पाहूया. तर फायनल व्हेलॉसिटी व्ही मायनस यू. सो चेंज इन व्हेलॉसिटी विल 12 मायनस 4. चेंज इन व्हेलॉसिटी विल बी 8 मीटर पर सेकंद. इथे पाहूया आता या पुढच्या 4 सेकंदामध्ये चेंज इन व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी 20 मायनस 12. सो 20 मायनस 12 द आन्सर विल बी 8 मीटर पर सेकंद. हा झाला चेंज इन व्हेलॉसिटी. पुढच्या 4 सेकंदानंतर फायनल व्हेलॉसिटी 28 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी 20. चेंज इन व्हेलॉसिटी इथे सुद्धा म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ ए बॉडी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल. टाईम इंटरवल इक्वल आहे आणि व्हॅलॉसिटी जी चेंज होते इक्वल अमाऊंटने चेंज होते. 8 मीटर पर सेकंदने चेंज होते. ह्या प्रकारचं ॲक्सिलेशन असतं
युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. मग ते डेफिनेशन लिहूया. इफ द velocity changes by equal amounts. इक्वल अमाऊंट इथे आपल्या या उदाहरणामध्ये 8 मीटर पर सेकंद इक्वल अमाऊंट आलेली आहे. इन इक्वल टाइम इंटरवल्स then the object is said to be in युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. मग इथे जर तुम्ही आता ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू जर काउंटर आपण केली तर ॲक्सिलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. मग ते जर आपण चेंज इन व्हेलॉसिटी आपण काउंट केलेली 8/4. सो 8/4 ॲक्सिलरेशन विल बी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे चेंज इन व्हेलॉसिटी 8 आणि टाईम इंटरवल 4 होता. परत 8/4. अगेन द ॲक्सिलेशन इज इक्वल. इथे सुद्धा चेंज इन व्हेलॉसिटी 8 अपॉन टाईम 4 सेकंद आहे टाईम इंटरवल. त्यामुळे इथे उत्तर येईल 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इन द युनिफॉर्म ॲक्सिलरेशन द बॉडी हॅज इक्वल ॲक्सिलरेशन इन इक्वल टाईम इंटरवल. प्रत्येक टाईम इंटरवलमध्ये बॉडीचं ॲक्सिलरेशन हे इक्वल असतं. तुम्ही टाईम इंटरवल कोणताही घ्या, 5 सेकंदाचा घ्या, 5 मिनिटाचा घ्या किंवा अर्ध्या तासाचा घ्या, त्यामध्ये ॲक्सिलेशनची व्हॅल्यू जर इक्वल आली म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी जर इक्वल आली तर द बॉडी हॅज किंवा द ऑब्जेक्ट हॅज युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. नाव लेट डिस्कस नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. तर उदाहरणामध्ये थोडासा मी बदल केलेला आहे. तर इथं व्हेलॉसिटी घेतली मी 8. इथे व्हेलॉसिटी इनिशियल 8 आहे, फायनल 20 आहे. पुढच्या 4 सेकंदाला इथे आहे इनिशियल व्हेलॉसिटी 20, फायनल 24. चेंज इन व्हेलॉसिटी आपण जर काउंट केली इथे तर 8 - 4 चेंज इन व्हेलॉसिटी इज 4 मीटर पर सेकंद. इथे चेंज इन व्हेलॉसिटी आपण जर काउंट केली तर 20 - 8 फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल इज इक्वल टू 12 मीटर पर सेकंद. आणि इन द थर्ड टाईम इंटरवल तोही 4 सेकंदाचा आहे. आणखी 4 सेकंदानंतर फायनल व्हेलॉसिटी 24 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी द चेंज इन व्हेलॉसिटी विल बी 4 मीटर पर सेकंद. तर या उदाहरणात तुमच्या लक्षात येईल तर चेंज इन व्हेलॉसिटी जो आहे इक्वल टाईम इंटरवलमध्ये मात्र इक्वल नाही, अनइक्वल अमाऊंटमध्ये चेंज झाला. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल्स देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. म्हणजे इतर चेंज इन व्हेलॉसिटीची अमाऊंट मात्र इक्वल येत नाही. ॲक्सिलेशन जर आपण फाइंड आउट केलं तर ॲक्सिलेशन 4/4 इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सिलेशन इथं 12 अपॉन टाईम इंटरवल 4 सो 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि इथे चेंज इन व्हेलॉसिटी 4 अपॉन टाईम इंटरवल 4 आहे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इक्वल टाईम इंटरवलमध्ये मात्र हा जो ॲक्सिलेशन आहे तर हे इक्वल येत नाही. म्हणजे ॲक्सिलेशनची व्हॅल्यू इथे कॉन्स्टंट राहत नाही. नॉन युनिफॉर्म ॲक्सिलेशनमध्ये इथे द व्हॅल्यू ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सिलेशन रिमेन्स कॉन्स्टंट. द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सिलेशन डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे डिफरन्स पण आपल्याला सांगता येईल. तर दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. आता नेक्स्ट आपण पाहूया टाईप्स ऑफ ॲक्सिलरेशन अकॉर्डिंग टू डिरेक्शन. आता पाहूया अनदर टाईप्स ऑफ ॲक्सिलरेशन अकॉर्डिंग टू द डिरेक्शन. म्हणजे दिशेवरून ॲक्सिलेशनचे टाईप कोणते आहेत ते आपण पाहूया. कारण ॲक्सिलेशनला सुद्धा दिशा असते ॲज इट डिपेंड अपॉन द व्हॅलॉसिटी. व्हॅलॉसिटीवर ॲक्सिलेशन डिपेंड आहे. म्हणजे व्हॅलॉसिटीला जर डिरेक्शन असेल आणि असतेच तर ॲक्सिलेशनसुद्धा डिरेक्शन असते. अकॉर्डिंग टू डिरेक्शन देर आर 2 टाईप ऑफ ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन अँड निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन यामध्ये व्हेन द व्हॅलॉसिटी इन्क्रीजेस, व्हेन व्हॅलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट then when velocity increases then the body has positive acceleration, and when the velocity decreases
when velocity decrease, then it has negative acceleration. Suppose a body is moving with the initial velocity u 10 meter per second. In time 2 second, टाइम 2 सेकंदामध्ये इट्स व्हॅलॉसिटी बिकम्स 20 मीटर पर सेकंद. त्याची फायनल व्हॅलॉसिटी होते 20 मीटर पर सेकंद 2 सेकंदाच्या कालावधीत. तर इथे व्हॅलॉसिटी इन्क्रीज झाली. तर आपण ॲक्सिलरेशन फाइंड आउट करूया. देअरफॉर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. सो 20 minus 10 by putting the values you will get 10 upon 2. The acceleration is 5 meter per second square. आणि इथे तुम्हाला जी इथे व्हॅल्यू मिळाली ॲक्सिलेशनची इट इज पॉझिटिव्ह. बघा म्हणजे इथे उदाहरणामध्ये सुद्धा आपण जर एक्झाम्पल सोडवलं तर तिथे सुद्धा पॉझिटिव्ह जर येत असेल तर इट इज पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. आणि इथे पण लक्षात येईल तुमच्या इनिशियल व्हॅलॉसिटी 10 आहे, फायनल व्हॅलॉसिटी 20 आहे. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. आणि पॉझिटिव्ह ॲक्सिलेशनमध्ये महत्त्वाचं द ॲक्सिलेशन इज इन द डिरेक्शन ऑफ व्हॅलॉसिटी. The acceleration is, the positive acceleration is in the direction of velocity. Velocity ज्या दिशेला आहे त्याच दिशेला, म्हणजे एखादं वाहन जर या दिशेने जात असेल तेव्हा आपण गिअर चेंज करतो फर्स्ट वरून सेकंड, थर्ड, फोर्थ. तर याप्रमाणे स्पीडअप केलं की त्याची जी व्हॅलॉसिटीची डायरेक्शन आणि ॲक्सिलेशनची डायरेक्शन दोन्ही इक्वल असतात. ओके, दोघांच्या डिरेक्शन इथं सारख्याच असतात. डिफरन्समध्ये आपल्याला सांगता येईल. निगेटिव्ह ॲक्सिलेशन मात्र द व्हॅलॉसिटी डिक्रीजेस. सपोज ब्रेक्स आर अप्लाइड. आता इथे एक्झाम्पल पाहूया. सपोज अ व्हेकल विथ युनिफॉर्म व्हॅलॉसिटी 30 मीटर पर सेकंद. त्याची इनिशियल व्हॅलॉसिटी 30 मीटर पर सेकंद. व्हेन ब्रेक्स आर अप्लाइड इन टाइम टी 2 सेकंद, 2 सेकंदात ब्रेक अप्लाय केल्यानंतर इट्स व्हॅलॉसिटी बिकम्स, आता ब्रेक अप्लाय केल्यानंतर व्हॅलॉसिटी जी मिळणार ती फायनल व्हॅलॉसिटी, तर इट इज अबाउट 10 मीटर पर सेकंद. तर इथे आपण ॲक्सिलेशन काउंट करू. सो ॲक्सिलेशन इज इक्वल टू फायनल व्हॅलॉसिटी व्ही मायनस यू अपॉन टाइम. सो बाय पुटिंग द व्हॅल्यूज फायनल व्हॅलॉसिटी 10 minus 30 अपॉन टी 2. तर 10 minus 30 तर इट इज -20 अपॉन 2. द आन्सर विल बी -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे निगेटिव्ह ॲक्सिलेशनच्या उदाहरणामध्ये सुद्धा फायनल व्हॅल्यू जी येते उत्तरात ती सुद्धा निगेटिव्ह येते. सो निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली तर पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. म्हणजे व्हेन व्हॅलॉसिटी इन्क्रीजेस इट इज पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, व्हेन व्हॅलॉसिटी डिक्रीजेस इट इज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. द ॲक्सिलेशन इज इन द डिरेक्शन ऑफ व्हॅलॉसिटी, बट इन केस ऑफ निगेटिव्ह ॲक्सिलरेशन द डिरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन अँड व्हॅलॉसिटी आर एक्झॅक्टली अपोजिट. तर डिरेक्शनवर हे 2 प्रकार. आणि आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे झिरो ॲक्सिलरेशन. झिरो ॲक्सिलरेशन केव्हा येऊ शकतं? इफ द व्हॅलॉसिटी डज नॉट चेंज. उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल, सपोज अ व्हेकल इज मूव्हिंग विथ व्हॅलॉसिटी 50 मीटर पर सेकंद. आफ्टर टाइम टी 5 minutes, the final velocity is 50 मीटर पर सेकंद. फायनल व्हॅलॉसिटी पण तेवढीच राहिली 5 मिनिटांनी. तर इथं ॲक्सिलेशन इज इक्वल टू फायनल व्हॅलॉसिटी 50 मायनस इनिशियल व्हॅलॉसिटी 50 अपॉन टाइम 5 minutes. तर ॲक्सिलेशन येईल 0 अपॉन 5. तर ॲक्सिलेशनची व्हॅल्यू येईल इथे 0, इथे मीटर पर मिनिट. इनिशियल व्हॅलॉसिटी आणि फायनल व्हॅलॉसिटीमध्ये कोणताही चेंज झाला नाही तर इट इज झिरो ॲक्सिलरेशन. आणि या झिरो ॲक्सिलेशनमध्ये व्हॅल्यू जी असते ती 0 येते. म्हणजे व्हॅल्यूवरून आपण ओळखू शकतो. पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्ह ॲक्सिलेशन, निगेटिव्ह आली तर निगेटिव्ह ॲक्सिलेशन, आणि 0 जर व्हॅल्यू आली तर इट इज झिरो ॲक्सिलरेशन. पण व्यवहारामध्ये झिरो ॲक्सिलरेशन आढळत नाही, कारण कोणतंही वाहन त्याच वेगाने कधी जाऊ शकत नाही ड्यू टू ट्रॅफिक्स अँड ऑल्सो द कंडिशन्स ऑफ द रोड.